नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि सध्या आपण पाहत आहात एक अशी बातमी जी देवाच्या नावे निघालेल्या पायवाटेवर मृत्यूच्या सावलीत अडकलेली आहे. पिंपरी चिंचवड मधील देहू आळंदी रोडवर भीषण अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेला हा वारकरी सोहळ्याच्या आधीच मृत्यूच्या दारात गेला. अपघात नेमका कसा घडला? देहू आळंदी मार्गावर सकाळी 11:30 वाजता कुदळवाडी परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेनने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या नारायण गोरावे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नारायण गोरावे वय 56 वर्षे, माढा तालुक्यातील अहिरे गावचे रहिवासी. वारकरी संप्रदायाचा निष्ठावंत भक्त तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूला चालत आलेले, पण नियतीने त्यांची पावलं मध्येच थांबवली आणि ते अंतिम प्रवासाला निघाले. या अपघातानंतर काही काळ देहू आळंदी रोडवर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, पण प्रश्न असा आहे की वारकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी नेमकं काय नियोजन केलं जातं? वाहतूक बंदोबस्त असूनही असे अपघात कसे काय घडतात? एक जीव गेला आणि लाखो भक्तांच्या श्रद्धेला हादरा बसला. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज कडून आमचं प्रशासनाला स्पष्ट आवाहन आहे की हे फक्त नियोजनाचं नव्हे तर संवेदनशीलतेचंही युद्ध आहे. पायी चालत निघालेल्या या भक्ताचं रक्षण हे प्रशासनाचं आणि समाजाचं कर्तव्य आहे. ही बातमी शेअर करा. या वारकऱ्याच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून बातमी नाही तर श्रद्धेचा आवाज बनून परत येईल.